नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे आयकेटेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत. आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री वय श्री योजनेचा फॉर्म ऑफलाईन पद्धतीने कसा भरायचा आणि तो कुठे सबमिट करायचा. तो फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या नजीकच्या समाज कल्याण ऑफिसमध्ये तुम्हाला तो सबमिट करायचा आहे. तर चला तर आपण बघूया त्याचा सुरुवातीला त्याची थोडक्यात माहिती बघूया. आपण त्याचा आपण जी आर बघूया. ह्या सगळे माझ्यासमोर जी आर आहे. या जी-आरची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. आणि तुम्हाला एक तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा पीडीएफ सुद्धा तुम्हाला त्या पीडीएफची लिंक सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपण सुरुवातीला थोडक्यात माहिती बघूया. राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परतत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मन स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इतरद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयस योजना राबवण्याची मान्यता देण्यात देत आहे. त्यांना 3,000 रुपये भेटणार आहेत त्या उपकरणे खरेदी करण्यासाठी. आपण थोडक्यात बघूया. शासन निर्णय. राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान परतत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इतरद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयस योजना राबवण्यास मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे. तर थोडक्यात आपण त्याची माहिती बघूया. तर योजनेचे स्वरूप बघूया. तुम्हाला सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता, दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदीसाठी येथील उदाहरणार्थ समजा चष्मा असेल, श्रवण यंत्रणा असेल, ड्राईव्ह पॅड असेल, स्टिक व्हीलचेअर असेल, फोल्डिंग वॉकर असेल, कॉमोड खुर्ची असेल, नी ब्रेस असेल, लंबर बेल्ट असेल, सर्व्हायकल कॉलर असेल, या ही खरेदी उपकरणासाठी मला भेटणार आहेत. त्यानंतर निधी विवरण, अर्थसहाय्य. राज्याच्या शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. थेट लाभ वितरण डीबीटी प्रणालीद्वारे 3,000 रुपयेच्या मर्यादित निधी विवरण करण्यात येईल. शिबिराचे आयोजन. या अशा पद्धतीने ही माहिती आहे. आपण बघूया तो आता मेन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा. तो फॉर्म सुद्धा माझ्याकडे आहे. त्या फॉर्मचे पीडीएफ मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही ते जाऊन ते बघू शकता. ते फॉर्मचं पीडीएफ आणि फॉर्म भरू शकता. ह्या अशा काही पद्धतीने तो फॉर्म आहे. सुरुवातीला आपल्याला दाखले मुख्यमंत्री वयस योजना लाभ मिळण्यासाठी करावयाचा अर्ज नमुना. इथं सुरुवातीला आपला पासपोर्ट साईज फोटो लावायचा. त्यानंतर इथं आपल्याला खालीच अर्जदाराचे संपूर्ण नाव टाकायचे. अर्जदाराचा पत्रावरचा कायमचा पत्ता म्हणजे आपण जिथं राहतो तो आपल्याला पत्ता टाकून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर टाकायचा. इथं अर्जदाराचा जन्मदिनांक टाकायचा. इथे तुम्हाला अर्जदाराचा आधार क्रमांक टाकायचा. अर्जदाराचे आपले लिंग, स्त्री पुरुष जे काय असेल आपलं ते इथं सिलेक्ट करायचं. अर्जदाराची पोट, जात, प्रवर्ग आपलं इथं टाकून घ्यायचं. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ते सुद्धा आपल्या इथं टाकून घ्यायचं. शिधापत्रिका, BPL म्हणजे तुम्हाला तुमच्या राशन कार्डचा इथं क्रमांक टाकून घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेचे तुमचं जे असेल बँकमध्ये अकाउंट असेल त्या बँकेचे इथं नाव टाकायचं. बँकेचा संपूर्ण पत्ता टाकायचा. तुमची ती बँकेची शाखा कुठली ते टाकायचं. त्यानंतर आपल्या इथं खाली आल्यानंतर तुम्हाला तुमच्या इथं खाते क्रमांक टाकायचा बँकेचा. त्यानंतर तुम्हाला तुमचा IFSC कोड टाकायचा. त्यानंतर या अर्जासोबत जोडायचे कागदपत्रे. तुम्हाला ते तुमच्याकडे जे कागदपत्र असेल जोडेल असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करायचं. तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड, मतदान कार्ड असेल तर होय करायचं. राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक झेरॉक्स प्रत असेल तर म्हणजे असणारच तुमच्याकडं, त्याला होय करायचं. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो त्याला बी होय करायचं. कौटुंबिक उत्पन्न दाखला, स्वयं घोषणापत्र याला सुद्धा होय करायचं. सक्षम योजनेचा लाभ मागील 3 वर्षात घेतलेला नसल्यास स्वयं घोषणापत्र ते पत्र सुद्धा तुम्हाला लावणे, ते पत्र याला सुद्धा होय करायचं. त्यानंतर शिधापत्रिका, BPL पत्रिका झेरॉक्स तुमच्याकडे त्याला होय करायचं. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला त्याला सुद्धा होय करायचं. त्यानंतर जिल्हा प्राधिकरण प्रमाणपत्र, BPL, रेशन कार्ड, इंदिरा गांधी वृद्धपकाळ निवृत्तीवेतन पुरावा, राज्य किंवा केंद्रशासित सरकारच्या वृद्धपकाळ निवृत्तीवेतनाच्या मिळत असल्यास पुरावा, तो पुरावा असल्यास आपल्याला ते जोडायचं. त्यानंतर आपल्याला स्वाक्षरी करायची. इथे तुम्हाला अर्जदाराचं संपूर्ण नाव टाकायचं. त्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला स्वयं घोषणापत्र भरायचं. इथं सामाजिक न्याय विषयक सहयोग मंत्रालय, मुंबई, मुख्यमंत्री वयस योजना स्वयं घोषणापत्र आहे. इथे तुम्हाला तुमचं इथं पूर्ण नाव टाकून घ्यायचं. तुमचं वय वर्ष इथं तुम्हाला टाकायचं. तुमचा व्यवसाय जे असेल त्यांना वृद्धपकाळ टाकू शकता तुम्ही, जे काय असेल ते. इथं तुमचं रहिवाशी तुम्ही राहता कुठे ते टाकायचं. तुमच्या गावाचं नाव वगैरे. इथं तुम्हाला तालुका टाकायचा. इथं तुमचा जिल्हा टाकायचा.
त्यानंतर इथं खाली याचं सत्य प्रतिज्ञेवर कथन करते की करतो की मोजे मजकूर गावाचा शहराचा कायमचा रहिवासी असून मी मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी जे तुम्हाला काही उपक्रम घ्यायचा असेल म्हणजे तुम्हाला ते टाकायचं साहित्य काय घ्यायचं असेल ते खरेदी करण्यासाठी अर्ज करीत आहे. ही मी मागील 3 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकाराद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमाचे कोणत्याही सरकारी स्रोताकडून हे उपकरण विनामूल्य प्राप्त केलेले नाही. हे असं काही स्वयं घोषणापत्र आहे. हे आपल्याला स्वयं घोषणापत्र भरून घ्यायचं. इथं आपले डेट टाकायची. इथं आपलं स्वयं घोषणा करणाऱ्याची सही आणि खाली नाव टाकायचं. इथं आपलं ठिकाण टाकायचं जे आपलं शहर जिल्हा गाव जे असेल ते आपल्याला टाकून घ्यायचं. त्यानंतर हे खाली स्वयं घोषणापत्र अशा पद्धतीने हे तुम्हाला दोन्ही स्वयं घोषणापत्र भरून घ्यायचे. आणि तुम्हाला हे संपूर्ण माहिती भरल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या समाज कल्याण कार्यालय ते आपल्याला सबमिट करायचं. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू, धन्यवाद.